आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील पंचायत समिती आणि तहसील यामध्ये नागरिकांना फिरवाफिरवीचं वातावरण कर्मचारी भरपूर करत आहे। कुठलं काम असतं की एका वेळेत कधीच काम होत नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। जर असेच वागत राहिले तर याला वालीदार आहे कोण? यामुळे सर्व कर्मचारी प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांना त्रास देत असतात। त्यामुळे कर्मचारी काही सुद्धा काम नसलं तरी सुद्धा सांगतो मी कामात आहे, फोन लावला तर कोण्या ठिकाणी आहे आणि कुठे हे सुद्धा बोलत नाही। त्यामुळे नागरिक त्रस्त राहत। जर असं होत राहिलं तर नागरिकांना बोलावे कोणाला हा प्रश्न सर्वात मोठा आहे। त्यांना शासन पगार सर्व गोष्टी देऊन सुद्धा जर परेशान करत असेल तर शेतकरी वर्ग हाच पहिलाच परेशान आहे। त्यामुळे कर्मचारी सुद्धा त्याला खूप परेशान करतात। त्यामुळे होणारे हे परिणाम योग्य नाहीत। तरी सुद्धा कर्मचारी कोणालाच जुमानत नाही। त्यांना वरिष्ठ असो किंवा कोणी असो, हा प्रत्येक नागरिकांना त्रास देत राहतो। त्यामुळे त्यांच्यावर कोणाची वचक राहिली नाही। तरी शासनाने यांना सर्व गोष्टी दिल्या तरीही सुद्धा हे कोणाचं कधीच काही करत नाहीत। तर शासनानं त्यांच्यावर कडेचोट बंदोबस्त लावा, अन्यथा नागरिक पहिलेही परेशान झालेले आहेत, परत वरून कर्मचारी याला परेशान करतात। गावाकडून त्यांना यायला जायला सुद्धा परवडत नाही। त्यामुळे काम पूर्णपणे अडकेले असतात आणि त्यामुळे परेशान झालेले नागरिक हा त्याला नाईलाजास्तव असतो। त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वचक देणं हा उच्च वर्गाचा प्रश्न आहे, परंतु उच्च वर्ग सुद्धा या गोष्टीमध्ये पूर्णपणे सामील असतो। एकूण एकांना सपोर्टिंग करण्याचं काम करतात। उपसंपादक प्रदीप देशमुख। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।